गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून रात्रीचा गेला आणि गोकुळात सुरक्षित ठेवून तांबड फुटायच्या आधी बाप जेलमध्ये वापस आला. अरे मग बापाचं प्रेम कुठं कमी? विठ्ठल फिरविली दोन्ही थोडं मागच वाहणार लोकांना आडवं येते. खूप जागा आहे. हा असं आपण श्रोत्यांचाही विचार करू थोडा. असं पायावरती केवढे फ्रेश झाल्यात. साध्या गोष्टी असतात. विठ्ठल विठ्ठल लक्षात ठेवा. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. आता सकाळची वेळ आहे. नंद पाटील गोठ्यात मध्ये गेले होते. गोकुळाच्या बाहेर गोठा गायीची सेवा करायला शेण काढायला लागायचे. नंद पाटील झाडून काढायचे, गायीच्या पाया पडायचे. ते काही मोबाईलवरून गोशाळेचा कार्यक्रम करत नव्हते. आता 3च गायी असतात, 2 म्हाताऱ्या आणि एक नुकतीच मरायला लागलेली. तरी दररोज कीर्तनात चालतंय गायीसाठी चारा. अरे किती खातात रे त्या 3 गायी चारा. सकाळी गेले नंद पाटील गोशाळेत. नंद पाटलाची बहीण होती सुनंदा. तिनं बघितलं वहिनीला बाळ झालं. बहिणीला आनंद आवरला नाही, पळत गेली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. पळत गेली गोठ्यात गावाच्या. नंद भैया, नंद भैया. बाहर आला. भैया क्या हुआ? आपको लाला भय है. एवढा आनंद झाला नंद पाटलाला. तटा 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 मोत्याच्या माळी तोडल्या गळ्यातल्या, फेकल्या बहिणीच्या अंगावर. जा सुनंदा, गोकुलवासियों को कहो कि आज खुशी मनावो. आणि मग सुनंदा बहीण गोठ्यातून पळत आली गावात. गोकुलवासियों आज खुशी मनाओ, मेरे नंद भैया को लाला भय है. हे बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका,
हे सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकलं तेव्हा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. सुखाला पारावार नाही आणि पारावार नसलेलं सुख हे परमार्थात आहे, प्रपंचात नाही. प्रपंचात सुखाभास आहे. माणसं जी जगतात ती सुखात जगत नाही, सुखाच्या आशेवर. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न मग त्याला वाटतं मुलगा झाल्यावर सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला, शाळेत मग तो पदवीधर झाल्यावर सुख झाला, पदवीधर त्याला नोकरी लागल्यावर सुख लागली, नोकरी मग त्याचं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न मग म्हणतोय नातू बघितल्यावर सुख. असं करता करता म्हातारं मरतं पण सुख मिळत नसतं. सर्व सुखाची आशा जन्म. आणि सुख मानलं भगवान बाबा तरी ते उतरत जातं, टिकत नाही. प्रपंचातलं सुख कमी 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 होत जातं. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून एखाद्या दिवशी एकमेकाकडे पाहायला तर असे पाहतात दोघांचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे, दोघांच्या मध्ये जर थांबलं तर मधलंच पेटल. एवढी रागीट. दुसरी एका बांधावर गवत कापतात दिवसभर तरी बोलत नाही, इतकं बिघडतं. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलतीन पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात, पुरं करडगाव ऐकतं. इतकं बिघडतं. प्रपंचातलं जे सुख आहे ते उतरत 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 जातं. उलट परमार्थातलं सुख घडोघडी वाढो लागे अंगी प्रेमाचे भरते. नेघे उतार इथे थांबायचं तर अर्थ लागतो. नेघे उतार मग चढते. सुख घडोघडी हे उतारला थांबलं तर अर्थ लागेल त्याचा. प्रेमाचे भरते नेघे उतार. उतार नेघे मग चढते म्हणून सुख घडोघडी वाढो लागे. प्रपंचातलं सुख हे उतरत उतरत जातं, परमार्थातलं वाढत वाढ. हे नसल पटत तर सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, 6 महिन्यात वर्षात त्या गाण्याचा कंटाळा येतो. कंटाळले ना माणसं. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर लाल डोळे करून रागावते. गोविंद्या काय आजी पागल झाला हा, डोक्यात फरक झाला, उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. वैतागले का नाही लोक 6 महिन्यात वर्षात. आता माझा उलट प्रश्न आहे, तर आमचे वारकरी बसले 750 वर्ष झाले. 750 वर्षापासून आमचा वारकरी गळ्यात विना घेतला, रूप पाहता लोचणी म्हणतो. आनंद कमी नाही वाढत चालला. सुख घडोघडी बस. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात आहे. मग तया सुखांत नाही.
वाढले तुम्ही काय समजता दाढी वाढले अंतरी प्रेम सुख विटायचे सुख नव्हे भक्तिरस आनंद कोंदला मागे पुढे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला बस मग तया सुखा अंत नाही पार इथे शब्द आहे अंत पार नसणार सुख गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा ठीक आहे ते इकडे पाहावं लागेल ना 2 वाजता रामायण आहे पण मी उशिरा आलो नाही 10ला स्टेजवर आहे उशिरा येणाऱ्याला वाटेल बाबांना थोडं कीर्तन केलं पण तुम्ही पीठ खाऊन आले त्याला मी तरी काय करू बरोबर 10च्या आधी 10 मिनिट सुरू झालं पाहिजे ना 12ला जावंच लागतं ना गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा हो ठीक आहे पण अंतपार नसणार सुख गोकुळात झालं याचं कारण बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा आपण अंतपार नसणार सुख गोकुळात झालं नेमकं कारण बाळकृष्ण नंदा घरी हे त्याचं उत्तर आहे बाळकृष्ण नंदा घरी आता इथं बाळकृष्णच का भगवान बाबा जर असं लिहिलं असतं श्रीकृष्ण नंदा घरी भगवान कृष्ण नंदा घरी गोपाल कृष्ण नंदा घरी बाळकृष्णच का याचं कारण आहे पहिलं स्वरूप कार्य आहे एकंदर 8 स्वरूपामध्ये भगवान कृष्णाचं कार्य बाळकृष्ण लाला कृष्ण राधा कृष्ण युगल कृष्ण गोपाल कृष्ण श्रीकृष्ण भगवान कृष्ण योगेश्वर कृष्ण हे 8 त्यातलं हे पहिलं तसा 8चा संबंध कृष्ण जीवनाशी 9चा संबंध रामचंद्राशी आहे 9चा आकडा रामाशी 8चा आकडा कृष्णाशी 9 हा स्वतंत्रपणे जगातला मोठा अंक 9 पेक्षा स्वतंत्र अंक मोठा जगात नाही काही म्हणतील 10 नाही का हो आहे ना
नऊपेक्षा मोठा नाही का? आहे, पण स्वतंत्र मोठा नाही भाऊ. शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठा झाला. असं कोणाच्या पाठिंब्यावर कोणी मोठं होईल? आणि शून्याच्या मनात आलं घेतला पाठिंबा काढून तर एकचे काय हाल होईल? म्हणून स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. 9 पेक्षा स्वतंत्र मोठा आकडा जगात नाही. आणि तो स्थिर आहे, त्याला कुठेही फिरवा. 9च. 9 2 18, 8 1 9 3 27, 7 2 36, 6 ते 9 5 45, 5 4 9 6 54, 4 9 5 9 7 63, 6 3 9 8 72, 7 2 9 9 81, 8 1 9. सरळ नाही, पुन्हा आडवं लावा. 9 2 18, 8 1 9, 18 2 36, 6 3 9 36 2 72, 7 2 9 72 2 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा, उद्या मला मोबाईल करा. तुलसी कहे राम को क्यों न भजत, निशंक आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. हा 9चा संबंध आला श्रीरामाशी, 8चा संबंध आला कृष्णाशी. आणि एकच आकडा मराठीत आहे ज्याला गाठ नाही, त्याचं नाव 8 आहे. बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. 1ला वर गाठ, 2ला खाली गाठ, 3ला तर मध्येच गाठ, 4ला खाली गाठ, 5ला उजव्या भागाला गाठ, 6ला मध्ये गाठ, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ, बिना गाठीचा 8. अगदी छत्रीची दांडी. आणि त्याच्यामध्ये चढ उतार आहे. 9 जसा स्थिर आहे तसा 8 स्थिर नाही, खाली जातो वर जातो. बडबड करते इकडे मागे. करून पहा तुम्ही. 8 2 16, 6 1 7 उतरलं ना. 8 3 24, 4 2 6, 8 4 32, 3 2 5, 8 45, 4 0 4 आलं खाली. 8 6 48, 8 4 12 असं वर जातं आणि खाली येतं, वर जातं. हे 8ची गंमत सांगतो. तसा कृष्ण जीवनाचा संबंध 8शी आला. कारण नसताना तुटकं चाक घेऊन भीष्माचार्यावर धावला युद्धात देव. हे 8 सकमटे जाय. आणि जरासंधाच्या भीतीनं मैदानातून पळाला. 8 2 16 उतार आणि चढ, आवेश आणि पलायन, म्हणून 8. विठ्ठल जन्म झाला अष्टमीला. प्रगट 8 वर्षाचा, विनंती केल्यावर लहान झाला. देवकीच्या पोटी क्रमांक 8वा. कार्य केलं 8च स्वरूपात, त्याच्यातले हे 8 स्वरूप. अर्जुनाच्या रथावर ड्रायव्हिंगला बसला हा योगेश्वर. द्वारकेचा राजा झाला हा भगवान. आयका यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत. हा भगवान. लक्ष्मी साक्षात ज्याच्या पायाची सेवा करायला तो श्रीकृष्ण. खांद्यावर कांबळा, हातात काठी घेऊन गायी चारतो हा गोपाल. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटायचं कृष्ण माझ्याच पुढे आहे, हा युगल. राधेच्या सानिध्यात राहतो हा राधा कृष्ण. यशोदेनं लालन पालन केलं हा लाला कृष्ण. आणि पहिला प्रगट झाला. तिकडून पुन्हा मोजा. योगेश्वर 8व, भगवान कृष्ण 7व, श्रीकृष्ण 6व, गोपाल कृष्ण 5व, युगल कृष्ण 4थं, राधा कृष्ण 3रं, लाला कृष्ण 2रं. आणि पहिला प्रगट झाला हे बाळकृष्ण पहिलं. बाळकृष्ण नंदा आनंद